गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी गीतेचा 10वा अध्याय सांगत आहे. जे श्रवण केल्याने सुखसंपत्ती धनदौलत प्राप्त होते, घरातली सगळी संकटे दूर होतात. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान श्रीकृष्णचंद्रजी म्हणाले, हे महाबाहो, आणखीही माझे परम रहस्य आणि प्रभावयुक्त वचन श्रवण कर, जे मी माझ्याविषयी अतिशय प्रेम असणाऱ्या अशा तुझ्या हितासाठी सांगतो. हे अर्जुना, माझ्या उत्पत्तीला म्हणजेच विभूतीसहित केलेल्या प्रगट होण्याच्या देवलोकात जाणत नाही आणि महर्षीजनही जाणत नाही, कारण हे सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचे आदी कारण आहे, जे मला अजन्मा म्हणजेच वास्तविक जन्मरहित आणि अनादी आणि लोकांचा परमेश्वर या तत्वाने जाणतात. ते मनुष्यामधील ज्ञानी पुरुष संपूर्ण पापापासून मुक्त होऊन जातात. हे अर्जुना, निश्चय करण्याची शक्ती, तसेच तत्वज्ञान आणि अमूढता, क्षमा, सत्य, इंद्रियांना वश करणे, मानवाचा निग्रह, तसेच सुखदुःख, उत्पत्ती आणि प्रलय, तसेच भय आणि अभय, तसेच हिंसा, समता, संतोष, तप, दान, कीर्ती आणि अपकीर्ती, असे हे प्राण्यांचे निरनिराळ्या प्रकारचे भाव माझ्यापासून होतात. हे अर्जुना, 7 महर्षीजन आणि 4 त्यांच्या पूर्व झालेल्या सनकाधिक, तसेच स्वयंभूवादी 14 मुनी, हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वांच्या सर्व माझ्या संकल्पनेलाच उत्पन्न झालेले आहेत. ज्यांची जगातील ही संपूर्ण प्रजा आहे. जो मनुष्य माझ्या परमेश्वरीय रूप विभूतीला आणि योग शक्तीला तत्वाने जाणतो, तो पुरुष निश्चल ध्यान योगाद्वारे माझ्या ठिकाणी ऐक्यभावाने स्थित होतो, यामध्ये काहीही शंका नाही. मी वासुदेव सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि माझ्यामुळेच हे सर्व जग प्रलय करीत आहे. या प्रकारे तत्वाने जाणून घेऊन श्रद्धा आणि भक्तीने युक्त झालेले बुद्धिवान भक्तजन माझ्या परमेश्वराला निरंतर भजतात. ते निरंतर माझ्याच ठिकाणी मन लावणारे आणि माझ्यात प्राण अर्पण करणारे भक्तजन नेहमीच माझ्या भक्तीच्या चर्चेद्वारे आपसात माझ्या प्रभावाचा बोध करतात आणि गुण प्रभावासह माझेच कथन करीत संतुष्ट होतात आणि मज वासुदेवाच्या ठाईस निरंतर रममान होतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आपण राहिलेला 10वा अध्याय उद्या घेऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय.